नमस्कार सर्वांना. विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तटीनी बघा हा शब्द नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. आवश्यक अनावश्यक म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजेच खालीलपैकी कोणतं ठिकाण होय. बघा ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजेच ठिकाण कोणतं व्हायला पाहिजे, त्रिवेणी संगम. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अडचणीच्या प्रसंगी शहाण्या व विद्वान माणसाला सुद्धा मूर्ख माणसाची मनधरणी करावी लागते. बघा या अर्थाची बघा मन कोणती असेल. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अडचणीच्या प्रसंगी शहाण्या व विद्वान माणसाला सुद्धा मूर्ख माणसाची मनधरणी करावी लागते म्हणजे काय असेल, अडला हरी. बघा अडला हरी धरी गाढवाचे पाय. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, थंडा फराळ करणे. बघा थंडा फराळ करणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. तर याचा योग्य अर्थ काय असेल, थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक बघा शब्द कोणता आहे, दीड शहाणा. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. दीड शहाणा म्हणजे काय असतो, मूर्ख. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 8 तंबाखू आणि बटाटा हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बटाटा आणि तंबाखू हे शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, आज काल नंतर अगोदर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, आज काल नंतर अगोदर. बघा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 क्रियाविशेषण अवयया जातीचे शब्द आहेत. विषय क्रमांक 10 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचा आहे. बघा शौर्य बघा हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं PDF आहेत. बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील टी-ईटीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा हे सर्व प्रश्न उत्तरासोबत अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी सामान्य नाम ओळखा.
बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, गोपाळ, सह्याद्री, गंगा, गवत. या 4 शब्दापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गवत. बघा या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 12वा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा हे वाक्य कोणतं असेल? संकेतार्थी वाक्य. बघा या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पुनर्जन्म या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? योग्य उत्तर काय असेल? पुनर्जन्म या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सप्तमी. बघा या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? सप्तमी. बघा सप्तमी विभक्तीचे प्रत्यय मग कोणत्या? त इ आ. बघा हे काय आहेत? सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्याग्रह. बघा विद्येसाठी ग्रह, विद्येचे ग्रह, विद्याग्रह. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा समास कोणता आला पाहिजे? विद्याग्रह. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, विद्याग्रह. बघा हा शब्द तत्पुरुष समास, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तत्पुरुष समास या प्रकारचा तो समास आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. संघर्ष म्हणजे काय असतो? लढाई, युद्ध. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 संघर्षा लढाई या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्गुण म्हणजे काय असतो? वाईट गुण. दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग याचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता पाहिजे? दुर्गुण, सद्गुण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले? पश्चिमेकडील देशातील लोक. बघा त्यांना आपण काय म्हणतो? पश्चिमेकडील देशातील लोक. बघा पश्चिमेकडील देशातील लोक पाश्चिमात्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या अर्थाची मन ओळखा. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? उंदराला मांजर साक्षी. बघा या अर्थाची मन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अंगाचा तीळ पापट होणे. अंगाचा तीळ पापट होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अंगाचा तीळ पापट होणे म्हणजे अतिशय संताप येणे, अतिशय राग येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचे फूल. उंबराचे फूल म्हणजे काय असतो? अत्यंत दुर्मिळ. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुरावा आणि काडतूस. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पुरावा आणि काडतूस बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? योग्य उत्तर काय असेल? बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, हा, ही, हे, तो, ती, ते. बघा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा योग्य उत्तर काय असेल? बघा नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द बघा भाववाचक नाम नाही? बघा शौर्य. बघा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. स्वामी, स्वामित्व. स्वामित्व पण हा शब्द या ठिकाणी काय आहे? भाववाचक नाम आहे. गोड, गोडवा. म्हणजे गोडवा पण या ठिकाणी शब्द भाववाचक नाम आहे. बघा या ठिकाणी विशिष्ट हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्रियेचा अर्थपूर्ण क्रियेचा अर्थपूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला बघा या ठिकाणी सोडून दुसरे बघा क्रियापद येते. बघा वाक्यामध्ये अर्थपूर्ण करण्यासाठी एक क्रियापद असून दुसरे पण क्रियापद येते. त्यांना आपण कोणते क्रियापद म्हणतो? संयुक्त क्रियापद. बघा एक मुख्य क्रियापद असते त्यासोबत जोडून दुसरे क्रियापद येते, त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त क्रियापद. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वा, किती अप्रतिम षटकार. बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. बघा हे वाक्य मग कोणतं असेल? वा,
किती अप्रतिम षटका, हे वाक्य कोणतं असेल मग? उद्गारार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सदैव या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? सदैव. बघा, सदैव या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. समर्थांचा. समर्थांचा बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. समर्थांचा या शब्दामध्ये कोणती विभक्ती असेल? समर्थांचा. चाचीचे. बघा हे प्रत्यय चाचीचे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? धनधान्य. बघा कोणता असेल? धनधान्य या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा तो समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, कवी आणि त्यांची टोपण नावे चुकीची जोडी ओळखा. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. बघा, आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव काय आहे? अनिल. बघा बरोबर आहे. प्रल्हाद केशव वात्रे यांचं टोपण नाव काय असेल मग? प्रल्हाद केशव वात्रे. यांचं केशवसुद्धा आहे का? नाही. प्रल्हाद केशव वात्रे या कवीचं बघा टोपण नाव काय आहे? केशव कुमार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं यशवंत बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गायरान या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं लिंग आहे? गायरान. गायीचे रान ते गायरान. गायरान शब्दामध्ये लिंग कोणत्या? नपुंसक लिंग ते गायरान. म्हणजे नपुंसक लिंग या ठिकाणी या शब्दाचा या ठिकाणी लिंग आहे. अबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द ओळखा. अबोल. अबोल बोलका. बघा या ठिकाणी बोलका हा शब्द अबोल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? व्यवहार ज्ञान नसलेला. बिलकुल या ठिकाणी व्यवहार ज्ञान नसलेला. मूर्ख शिरोमणी म्हणजे काय असतो? मूर्ख शिरोमणी म्हणजे अतिशय मूर्ख, मूर्खातलाही मूर्ख. उंटावरचा शहाणा म्हणजे काय असतो? मूर्खपणाचा सल्ला देणारा. आपण त्यांना काय म्हणतो? उंटावरचा शहाणा. बघा, व्यवहार शून्य. व्यवहार ज्ञान नसलेला म्हणजे काय आला पाहिजे? व्यवहार शून्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, जास्त जुळणारी मन ओळखा. खान तशी माती. खान तशी माती या ठिकाणी एक मन आहे. जास्त जुळणारी मन ओळखा. योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बाप तसा बेटा. या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. अर्धचंद्र देणे. बघा अर्धचंद्र देणे म्हणजे काय असतो? काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळ यंत्री. बघा पाताळ यंत्री म्हणजे काय असतो? अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मांजरपाट, चिलीपिली. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मांजरपाट आणि चिलीपिली. बघा हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात. समजा एखादं वाक्य आहे, या ठिकाणी काय विचारले? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण. नामाबद्दल बघा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मित्र या शब्दाचं भाववाचक नाम ओळखा. मित्र. मित्र, मित्राला, मित्रास, मित्रपणा, मित्रत्व. कोणत्या आला पाहिजे भाववाचक नाम? मित्र, मित्रत्व. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 मित्र या शब्दाचं भाववाचक नाम कोणते आहे? मित्रत्व. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मी चित्रपट पाहत असतो. बघा पाहत असतो. मी चित्रपट पाहत असतो. रेदी वर्तमान काळाचं वाक्य बघा हे ऑप्शन क्रमांक 1 या वाक्याचा काळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सदन म्हणजे काय असतो? सदन म्हणजे घर. सारंग म्हणजे काय असतो? हत्ती. कांचन म्हणजे काय असतं? कांचन, हेम, हिरण्य हे काय असतील? सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
विषय क्रमांक पुढचा, ज्याची किंमत होऊ शकणार नाही. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याची किंमत होऊ शकणार नाही. अनमोल. बघा, ज्याची किंमत होऊ शकणार नाही, अनमोल. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अनिल या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनिल म्हणजे काय असतो? वारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खायला काळ भुईला भार. बघा, अशा प्रकारची एक म्हण आहे. म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करा. खायला काळ भुईला भार म्हणजे काय असतो? निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दाती तृण धरणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. योग्य उत्तर काय आलं पाहिजे? दाती तृण धरणे. योग्य उत्तर काय असेल मग? दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. रामबाण. रामबाण या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रामबाण. रामबाण म्हणजे अचूक गुणकारी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मांजरपाट सार टेंगुळ. बघा, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट सार टेंगुळ. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? मांजरपाट सार टेंगुळ. बघा, हे तामिळ भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. दासबोध मनाचे श्लोक. बघा, हे कोणाचे आहेत? दासबोध आणि मनाचे श्लोक. बघा, हे ग्रंथ कोणाचे आहेत? संत रामदास महाराज. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी रस्त्याने जात असेन. बघा, मी रस्त्याने जात असेन. असेन म्हटले कोणता काळ असतो? असेन. बघा, असेन म्हटलं की भविष्यकाळ असतो, पण कोणता? मी रस्त्याने जात असेन. बघा, अपूर्ण आहे ना, या वाक्यामधली क्रिया पूर्ण नाही, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. चाचीचे. बघा, हे प्रत्यय कोणते असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय. चाचीचे. विषय क्रमांक पुढचा, पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचा? या ठिकाणी पंचवटी. बघा, या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या प्रकारच्या समासाचं? या ठिकाणी उदाहरण आहे पंचवटी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा, बालमानसशास्त्र, बघा, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा, सर्वांचे बघा प्रश्नाचे PDF अवेलेबल आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.